शालोम. तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये मी स्वागत करीत आहे. आजच्या आराधनेच्या सभेच्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करूया. थोर आणि गौरवी महान प्रभू परमेश्वरा, स्वर्गीय पिता, प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्या नावामध्ये आज आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ एकत्र येतो. धन्यवाद देतो प्रभू, आजपर्यंत तू आम्हास राखलेला आहेस. तुझी कृपा, तुझी दया, तुझं चांगुलपण आम्हावर तू वारंवार प्रकट करतोस आणि तुझी अद्भुते आम्हास प्रकट करतोस. स्वर्गीय खजिन्यातून आम्हास सर्व काही दातृत्वानं तू देतोस. याबद्दल आम्ही तुझं स्तवन आणि गौरव करतो. एवढं महान तारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हास तू मोफत दिलंस आणि तुझे पुत्र होण्याचा अधिकार दिला. याबद्दल आम्ही मनापासून तुला दंडवत करीतो, साष्टांग प्रणाम तुला करीतो, तुझं स्तवन करतो, तुझं नाम आम्ही उंचावितो. आजचा दिवस आणि इथून पुढचे सर्व दिवस आम्ही तुझ्या हवाली करतो. आज तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हास ताजगी तू दे, गीतांच्या द्वारे आम्हास तू बोल, वचनाच्या द्वारे आम्हास तू बोल. आणि प्रभू, पवित्र आत्म्याची संगती आम्हा प्रत्येकाबरोबर असावी. आणि तू येत आहेस या दृढ विश्वासानं स्वतःची तयारी आम्ही कशी करू शकू यावर आमचा भर असावा. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या हृदयाशी तू आज बातचीत कर. ही वेळ आणि आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये स्वतःला सुपूर्त करून सैतानाची सारी सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामामध्ये बांधून टाकून उपकार स्तुतीसहित ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि जिवंत नावाने मागतो. आमेन. आमेन. सुरुवातीला एक हिंदी गीत आम्ही गाणार आहोत आणि गीताचे बोल आहेत, तेरा प्रेम कितना अपार है, वर्णन के बाहर है मेरी. हिंदी गीत आहे, आराधनेचं गीत आहे. आणि त्याच्यानंतर आपण आजच्या मननासाठी असलेला शास्त्रभाग वाचूया. हे गीत हिंदी सियोन की गीत या पुस्तकातून गीत नंबर 716, 716, परमेश्वर प्रेम है, तेरा प्रेम कितना अपार है. तेरा प्रेम कितना अपार है, वर्णन के बाहर है मेरी. उसकी गहराई को जानूं मैं, अल्प बुद्धि काफी नहीं. तेरी गहराई को जानूं मैं, अल्प बुद्धि काफी नहीं. तूने मुझसे प्रेम किया, शाश्वत प्रेम है. प्रेम दया और करुणा से मुझको बुलाया है. तूने मुझसे जो प्रेम किया, शाश्वत प्रेम है. प्रेम दया और करुणा से मुझको बुलाया है. स्तुति करूं मैं जीवन भर, फिर भी काफी नहीं, फिर भी काफी नहीं. तेरा प्रेम कितना अपार है, वर्णन से बाहर है मेरी. उसकी गहराई को जानूं मैं, अल्प बुद्धि काफी नहीं. उसकी गहराई को जानूं मैं, अल्प बुद्धि काफी नहीं. तू यदि मुझको नहीं मिलता, जीवन में आशा नहीं. संसार जाहे देश करे, तुझी में आनंद मेरी. यदि मुझको नहीं मिलता, जीवन में आशा नहीं. संसार चाहे देश करे, तुझी में आनंद मेरी. प्रेम दया अनुग्रह मुझ पर, मेरा बल यही, मेरा
वल्लभी तेरा प्रेम कितना अपार है, वर्णन से बाहर है मेरी उसकी गहराई को जानूं मैं। ये अल्प बुद्धि काफी नहीं, उसकी गहराई को जानूं मैं। ये अल्प बुद्धि काफी नहीं, तुझी में मेरी संतुष्टि, मन में है शांति। दुख दुख हर समय तेरी इच्छा करूं पूरी, तुझी में मेरी संतुष्टि, मन में है शांति। दुख दुख हर समय तेरी इच्छा करूं मेरी। सीखा प्रभु तेरे प्रेम का, कैसे वर्णन करूं, कैसे वर्णन करूं। तेरा प्रेम कितना अपार है, वर्णन से बाहर है मेरी उसकी गहराई को जानूं मैं। ये अल्प बुद्धि काफी नहीं, उसकी गहराई को जानूं मैं। ये अल्प बुद्धि काफी नहीं। मग एक मिनिट नको सुरू करू. शालोम. पुन्हा एक वार प्रभू ख्रिस्तामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आजच्या मननाकरता आपण उत्पत्तीच्या पुस्तकाकडे जाऊया. उत्पत्तीचं पुस्तक याचा दुसरा अध्याय 8 ते 17. उत्पत्ती दुसरा अध्याय 8 ते 17. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र असतील बायबल त्यांनी उघडावी, अन्यथा मी वाचत असताना तुम्ही ऐका. जेनेसिस 2:8-17. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लाविली आणि तीत आपण घडिलेल्या मनुष्याला ठेविले. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगविली. 10. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाल्या. पहिलीचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशास वेढते. तेथे सोने सापडते. या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेद ही सापडतात. 13. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशास वेढते. तिसऱ्या नदीचे नाव हिद्दकेल. ही अशुराच्या पूर्वेस वाहते. आणि चौथीचे नाव फरात. परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यासाठी ठेविले. तेव्हा परमेश्वर देवाने आता मला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. हा शास्त्रभाग कदाचित आपणास माहित असावा. आणि आजचा विषय आहे एदेन बाग, द गार्डन इन एडन. एदेनातील बाग, एदेनातील गार्डन आणि तेथील 4 नद्या. परमेश्वर देवाने सर्व काही निर्माण केलं, तुम्हाला माहित आहे, आणि मनुष्य देखील निर्माण केला. वचन अध्याय, पहिला अध्याय आणि वचन 27 मध्ये म्हटलेलं आहे, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. 1:26 या अध्यायात म्हटलेलं आहे की परमेश्वराने आपल्या स्वरूपाप्रमाणे आणि आपल्या प्रतिछायाप्रमाणे मनुष्य निर्माण केला. परंतु अध्याय 2 आणि 8 मध्ये आपण वाचतो, त्याने तो मनुष्य घडिला आणि एदेनात बाग लाविली, त्यामध्ये तो ठेविला. निर्माण केला, क्रिएटेड, आणि घडिला, फॉर्म्ड.
आणि तो त्या एदेन बागेमध्ये त्याने तो ठेवला. हा एदेन बाग कुठे असावा असा प्रत्येकाचा प्रश्न कधी कधी आपल्याला सतावतो. कोणी म्हणतं एदेन बाग आहे, कोणी म्हणतं एदेन बागच नाही. परंतु हा एदेन बाग ह्या सध्याच्या इराक म्हटलेल्या देशामध्ये तो असावा असा अनेकांचा अंदाज आहे. आणि त्याचा संदर्भ 2:8 मध्ये येतो. पूर्व बाजूस असलेली जो देश होता, जो प्रांत होता, त्यामध्ये त्याने ती बाग लावली. ह्याचा सर्वप्रथम उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये या ठिकाणी येतो. एदेन म्हणजे डिलाइट, म्हणजे आनंद. ह्याला पूर्वी शिनार असं नाव होतं. ते नाव बदलून मेसोपोटेमिया हे नाव झालं. ते नाव बदलून बाबिलोन असं त्याचं नाव पडलं. आणि तेही बदललं आणि आज सांप्रत स्थितीमध्ये इराक आणि इराण हे 2 देश आहेत. त्या भागाला हे 2 नावं देण्यात आलेली आहे. आणि ही नावं कशी असावी, एदेन बाग तिथेच होता हे कशावरून? हे खाली दिलेल्या ज्या 4 नदी आहे, जो आपल्या आजच्या मननाचा विषय आहे, त्यावरून आपल्याला आढळून येतं. मानवी संस्कृतीचा पाळणा या एदेन बागेमध्ये म्हणजे बॅबिलोनमध्ये सुरू झाला असं म्हणतात. सगळ्यात पहिलं आणि उत्तम आणि चांगलं बलवान साम्राज्य हे बॅबिलोनचं होतं. नबुकदनेस्सर त्या ठिकाणी राजा होता. एवढंच नव्हे तर तुम्हास अनेक गोष्टी माहित असतील. अब्रामाला देखील जो इराकचा एकदम टिकमटेला दक्षिणेकडचा भाग आहे, त्या भागाला ऊर असं म्हणतात. तिथून परमेश्वरानं त्याला बोलवलं होतं. आणि एवढंच नाही तर आदम आणि हवा यांना त्या एदेन बागेमध्ये ज्यावेळेस परमेश्वरानं ठेवलं, त्यावेळेस त्याला तो बाग असं म्हटलेलं आहे, की ज्या ठिकाणी त्यांची मशागत करण्याकरताही ठेवलेलं आहे. परंतु सैतानाचा पहिला प्रवेश त्या उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये होतो. या एदेन बागेमध्ये होतो. याच एदेनात भाषेचा गोंधळ झाला. निम्रोद जो नोहाचा नातू, त्यांनी प्रथम हे बॅबिलोन नावाचं साम्राज्य वसविलं आणि बुरुज बांधण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं होतं. आज ते मुस्लिमांच्या ताब्यामध्ये आहे. तालिबान त्या ठिकाणचे लोक आहेत की जे त्याच्यावर वर्चस्व करून बसलेले आहेत. या ठिकाणी इसाहकाची बायको देखील इराकमधून आली. याकोब देखील 20 वर्ष त्या इराकमध्ये म्हणजे त्यावेळेच्या बॅबिलोनमध्ये त्यांनी ती घालविली होती. सर्वात मोठं संजीवन त्या इराकमध्ये आलं. योना त्याला त्या ठिकाणी जे सांगितलं होतं, त्याने संदेश दिला आणि संजीवन आलं. त्या नहुमने देखील या बॅबिलोन बद्दल म्हणजे इराक बद्दल भविष्य कथन केलेलं आहे. एवढंच नाही तर पवित्र शास्त्राचं शेवटचं पुस्तक प्रकटीकरण याच्यामध्ये 2 बॅबिलोन 17 आणि 18 अध्यायामध्ये सांगितलेले बॅबिलोन संपूर्ण हा पवित्र शास्त्राचा बहुतांश भाग हा इराक किंवा बॅबिलोनच्या संदर्भात तुम्हाला लिहिलेला आढळून येईल. इस्रायल शिवाय इतर कुठल्याच राष्ट्राचा संबंध या इराकशी आलेला आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून हे नाव जे आपण पाहतो इराक सध्याचं नाव आहे, नाव बदललेले आहे. आपल्या बॉम्बेचं मुंबई जसं झालं, पुनाचं पुणे झालं. एवढंच नाही तर मद्रास तर चेन्नई हे नवीन नाव देण्यात आलं होतं. पेकिंग चीनचं बीजिंग नाव देण्यात आलं. त्रिवेंद्रमचं तिरुवनंतपुरम असे नाव बदलत गेलेले आहेत. त्याप्रमाणे हे बॅबिलोन हे देखील नाव बदलून त्याचं सध्याचा इराक आणि इराण या दोन्ही देश जर जोडले तर तो भूभाग आहे हे सिद्ध होतं. हे कशावरून सिद्ध होतं? नद्यांवरून. पहा त्या ठिकाणी वचन 10 मध्ये सांगितलेलं आहे. आणि बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून तिचे फुटून 4 फाटे झाले. 4 नद्या झाल्या. एक नदी बागेला पाणी देण्यासाठी उत्पन्न झाली आणि त्या ठिकाणी तिचे फाटे फुटून बागेला पाणी देण्यासाठी तिचे 4 नद्या झाल्या. परमेश्वरानं निर्माणकर्त्यानं सर्व काही निर्माण केल्यानंतर या आदामाला त्या ठिकाणी निर्माण केलं. ह्याला इंग्लिशमध्ये फिनिश्ड वर्क किंवा पूर्ण झालेलं काम असं म्हणतात. देव पूर्ण आहे. तो जे काही निर्माण करतो ते पूर्ण आणि परिपूर्ण असंच असतं. त्याने 1, 2, 3, 4, 5 दिवस संपूर्ण निर्मिती केली. 6व्या दिवशी मनुष्याला उत्पन्न केलं आणि त्या निर्मितीमध्ये त्याने त्या मनुष्याला नेऊन ठेवलं. त्याने प्रथम निर्माण केला, नंतर घडीला आणि घडलेला तो मनुष्य म्हणजे आदम आणि हवा या दोघांना त्या पूर्ण कार्यामध्ये त्याने ठेवलं. 3ऱ्या दिवशी समजा
निर्माण केला असता आदामाला आणि त्याला भूक लागली असती आणि मग तो म्हणाला असता, प्रभू परमेश्वरा, बापा, मला भूक लागली आहे. मग परमेश्वर असं नसता म्हणाला, अरे भूक लागली, थांब थांब, मी काहीतरी तजवीज करतो, सोय करतो. आणि नंतर त्याने त्याला काहीतरी खावयास दिलं आणि मग त्याने ते खाल्लं. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी त्याला तहान लागली, मग तहानेसाठी प्रभूनं त्याची काहीतरी सोय केली, असं नाही. परमेश्वर पित्यानं सर्व काही उत्पन्न केलं आणि सर्व जे उत्पन्न झालं, फिनिश्ड वर्क, त्याच्यानंतर त्याचा उपभोग घेण्यासाठी, त्याच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी, सत्ता गाजवण्यासाठी अधिकार आणि शक्ती त्यास देऊन आदाम आणि हव्वेला, म्हणजे त्या मानवांना त्यामध्ये उपभोगासाठी ठेवलं. हे झालं जुन्या करारात. हा तुम्हाला इतिहास कदाचित वाटेल. यातून आध्यात्मिक अर्थबोध काय घेता येतो? तो आत्मिक अर्थ हा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं, देवाचा पुत्र, जो मुक्तिदाता, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आला. वधस्तंभावर त्याने आपला प्राण अर्पण केला आणि वधस्तंभावर त्याने सर्व काही पूर्ण केलं. जे काही शत्रू सैतानानं लुटलं होतं, अधिकार लुटला, ऑथॉरिटी, शांती, आनंद, सार्वकालिक जीवन त्याने लुटलं. पापाचा फार मोठं वॅक्सिनेशन मानव जातीमध्ये त्याने घुसवलं आणि त्याचा परिणाम मृत्यू मध्ये होऊन तो मनुष्य मृत्यूमुखी पडला. तो सार्वकालिक जीवन हरून बसला, परमेश्वराची सहभागिता हरून बसला. हे असं असताना हे सर्व काही प्रभू येशू ख्रिस्तानं पुन्हा वधस्तंभावर तुमच्या करता माझ्या करता ते मिळून दिलं. तुमची आणि माझी पातक स्वतःच्या शरीरात एवढंच नव्हे तर शाप, एवढंच नव्हे तर सर्व रोग, पापामुळे आलेले सर्व त्याने स्वतःवर घेऊन तुमच्या आणि माझ्या करता वधस्तंभावर मरण पावला आणि मरताना तो म्हणाला, पूर्ण झाले आहे. इट इज फिनिश्ड. पुरा हुआ. काय पुरा हुआ? काय पूर्ण झाले? हे संपूर्ण प्रभूनं निर्माण केलेलं काम, जे मनुष्य हरून बसला होता पापामुळं, ते वधस्तंभावर त्या माणसाला त्याने पुन्हा दिलं. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्वीकारतो, त्याला ह्या सर्व गोष्टी पुन्हा वापस मिळतात. कारण तो त्या पूर्ण झालेल्या कार्यात, फिनिश्ड वर्क मध्ये तो येतो. आणि म्हणून या आदामाला त्याने त्या बागेमध्ये ठेवलं. त्या बागेमध्ये नदी होती, तिचे फुटून 4 भाग झाले, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि त्या नद्या मुळे त्या नद्यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. 4 एदेनातल्या नद्या पहा. पहिल्या नदीकडे आपण जाऊया. पहिली नदी आहे वचन 11, तुम्हा करता मी वाचतो. 2:11 उत्पत्ती. पहिलेचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशास वेढीते, तेथे सोने सापडते. या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व गोमेद ही सापडतात. पहिलीच नाव पिशोन. पवित्र शास्त्र, जुना करार हा इब्रीमध्ये लिहिला गेला, नवीन करार हा ग्रीक भाषेमध्ये लिहिला गेला. इब्री तर कदाचित आपल्याला कळणार नाही, परंतु काही शब्द तुम्हाला माहित असायला हवे. तुम्हाला हालेलुया, शालोम, शाकायना, होसान्ना, आमेन, हे सर्व शब्द कदाचित परिचित असतील, परंतु अधिक शब्द तुम्ही जाणून घ्यायला शिकलं पाहिजे. त्या इब्री शब्दामध्ये फार मोठं रहस्य, त्या फार मोठा अर्थबोध आहे. ते इब्री भाषा प्रभावी भाषा आहे. आणि मला तरी वाटतं 1000 वर्षाच्या मिलेनियम पिरियड, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या राज्यामध्ये इब्री हीच आंतरराष्ट्रीय भाषा कदाचित असावी. म्हणून थोडाफार, जास्त नाही परंतु थोडाफार इब्री भाषेचा अभ्यास आपल्याला जर असला तर इब्री भाषेचे शब्दाचे मूळ अर्थ समजतात. आणि जर ते आपल्याला समजले तर आपलं जीवन, आपले संदेश, आपल्या प्रार्थना सर्वच बदलतील, असा माझा पूर्ण विश्वास आहे. आणि म्हणून शब्दाची फोड करणं, फोड करण्याला म्हणतात डिकोडिंग. डिकोडिंग, फोड करणं. फोड करून जस आपल्या काही अर्थ समजतात, ज्यावेळेस आपण ते जुळतो, त्यातून आध्यात्मिक अर्थ आपल्याला प्राप्त होतो. म्हणून इब्री शब्द, इब्री क्रमांक, नंबर, या प्रत्येकाला गहन अर्थ आहे. तो जर समजला आपल्याला तर अतिशय उपयुक्त असं होईल. पहा, पहिली नदी कोणती? पहिली नदी 2 अध्याय 11 मध्ये आपण वाचली, पिशोन, की जी संपूर्ण हवीला देशामधून वाहते. तेथे 3 गोष्टी अति मौल्यवान, सोने, मोती आणि रत्ने ही सापडतात. पिशोन. ह्या पिशोन, PISHON, हे झालं इंग्लिश
भाषेप्रमाणे त्याचं स्पेलिंग कधी कधी थोडाफार फरक या स्पेलिंग मध्ये होतो, आणि म्हणून अपभ्रंशानं ते नाव आपल्यापर्यंत येईपर्यंत कधी कधी वेगळंच होऊन बसतं. परंतु पिशोन, पहिली नदीचं नाव पिशोन हे आहे, ते पेशोन, पीई असं देखील कधी कधी इब्री भाषेप्रमाणे म्हटलं जातं. त्याचं डिकोडिंग, त्याची फोड पहा. पिशोन शब्दाची फोड करूया म्हणजे आपला अर्थभूत होईल. हा इब्री शब्द आहे. पीई, पे म्हणजे माउथ म्हणजे तोंड. शा, SHA और SHA म्हणजे शा, याव्हा हे परमेश्वराचं नाव आहे. एल शदाय, उत्पत्ती 1:1 मध्ये आपण वाचतो, प्रारंभी देवाने, मराठीमध्ये प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. इंग्लिशमध्ये इन द बिगिनिंग एल शदाय, एल शदाय सर्वसमर्थ, देवबाप, देवपुत्र, देव पवित्र आत्मा, सर्वसमर्थ. म्हणून शा म्हणजे एल शदाय, शा SHA. हा यशुआ किंवा येशू याचा शॉर्ट फॉर्म आहे. शा, शुआ, या शुआ. आणि शेवटचा त्याचा आणखी पिशोन याचा शेवटचा शब्द आहे नून, म्हणजे सीड, बीज, बी. म्हणून पे माउथ, याशुआ परमेश्वराचं नाव, येशूचं नाव, आणि तिसरा काय बीज. प्रारंभी शब्द होता, प्रारंभी बीज होतं, प्रारंभी येशू होता. येशू बीज म्हणून या पृथ्वीवर आला, आणि बीजला वचनाला बी असं देखील म्हटलेलं आहे. पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये याचा अर्थ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून आला आणि त्याने सार्वकालिक जीवनाचं बी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये त्याने पेरलं, यासाठी की ते सार्वकालिक जीवन तुम्हाला भरपूर असं मिळावं. याशिवाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून पिशोन याचा अर्थ होतो तारण. पिशोन याचा अर्थ होतो रिजनरेशन, इंग्लिशमध्ये त्याला साल्वेशन, रिजनरेशन असं म्हणतात. या निकोदेमस रात्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि येशूनं त्याला बजावून सांगितलं, हे निकोदेमसा, तुला नव्याने जन्मण्याची गरज आहे. नवा जन्म, बॉर्न अगेन, अगेन बॉर्न, रिजनरेशन, साल्वेशन, म्हणजे सर्व मिळून एक शब्द होतो तारण. मराठीमध्ये तारण, उद्धार, पापांची क्षमा. तारण हा शब्द सर्वप्रथम पवित्र शास्त्रामध्ये निर्गम या पुस्तकामध्ये येतो. ज्यावेळेस मोशेच्या नियंत्रणाखाली त्या इजिप्त देशातून, फारोच्या बंधनातून ज्यावेळेस ते निघाले, त्यावेळेस त्या समोर आले लाल समुद्राकडं. समोर लाल समुद्र, मागे फारोचं सैन्य, पुढं मृत्यू, मागे देखील मृत्यू. आणि मग लोक घाबरले, परंतु मोशे घाबरला नाही. परमेश्वराने मोशेला सांगितलं, तो आपली काठी उगार. त्याच्या हातामध्ये काठी होती, त्याने ते काठी उगारताच मोठा चमत्कार झाला आणि तो लाल समुद्र दुभागला. हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. तुम्ही आज परमेश्वराचं तारण पाहाल आणि ते सर्व आर पार गेले, त्यातला एक देखील मृत्युमुखी पडला नाही. हे तारण बचाव, उद्धार, मुक्ती, सुटका या अर्थानं वापरलं जातं. आणि म्हणून पिशोन म्हणजे उद्धार, मनुष्याचा उद्धार, मनुष्याचं तारण. पहा, एक वचन तुमच्या करता वाचतो, रोमक्रस पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 10. रोमन्स 10:10. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. पहा, या ठिकाणी देखील तारण शब्द आला. दोन गोष्टी, अंतःकरण आणि मुख. अंतःकरणाने विश्वास, मुखाने कबुली, पिशोन. म्हणून सर्वप्रथम प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची आवश्यक बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे तारण, पापांची क्षमा मिळणं. मनुष्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची नितांत गरज नाही. सर्वात महत्वाची, तो कोणत्याही जाती धर्माचा मनुष्य असो, तो कोणत्याही रंगाचा मनुष्य असो, तो कोणीही कुठेही असो, सर्वात त्याची नितांत गरज जर कोणती असेल, पाप क्षमा, पापांची क्षमा, त्याला तारण असं म्हणतात. आणि म्हणून ही पहिली नदी पिशोन, की जिचा अर्थ होतो तारण. तारण हा वैयक्तिक अनुभव आहे. तारण परमेश्वरापासून होते, तारण परमेश्वराचे आहे. येशू या शब्दाचाच अर्थ तारण. म्हणून जो येशूला शरण जातो, प्रभू येशू ख्रिस्त आपली पाप कबूल करून सोडून देतो, अंतःकरणामध्ये विश्वास. काय विश्वास?
येशू माझ्या पापासाठी मरण पावला, उरला गेला, पुन्हा उठला. येशूच्या रक्तामध्ये पाप धुण्याचं सामर्थ्य आहे. येशूचे रक्त मला शुद्ध करते, हा विश्वास. मी नव्हे, परंतु येशू माझ्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. जे फटके मला बसायला पाहिजे होते ते येशूला बसले. मी वधस्तंभावर खेळला जायला हवा होतो, परंतु येशू माझ्या ऐवजी सबस्टिट्यूट, बदलीचं मरण त्याने सहन केलं, यासाठी की मला हे सार्वकालिक तारण प्राप्त व्हावं. म्हणून रोम 10:10 प्रमाणे आपण वाचतो, पिशोन. पिशोन या शब्दाचा अर्थ काय? की मुखाने कबूल करणे, अंतःकरणाने विश्वास ठेवणे. जो आपलं पाप कबूल करून सोडून देतो आणि मुखाने कबूल करतो की मी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, बाप्तिस्म्यामध्ये आपण हेच दर्शितो. या स्वर्गातील देवदूतांसमोर, या सैतानाच्या सर्व अशुद्धात्म्यांसमोर आणि मंडळी समोर, जगासमोर, ज्यावेळेस मी पाण्यामध्ये जातो आणि पाण्यामधून पुन्हा बाहेर येतो, म्हणजे बाप्तिस्मा घेतो, त्यावेळेस हे कबूल करतो की मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ताचा आहे, मला आता पुनरुत्थित जीवन मिळालेलं आहे, माझं तारण झालेलं आहे. म्हणून सर्वात प्रथम गरज पिशोन, या नदीकडे प्रत्येकाने यायला पाहिजे. ही नदी पिशोन म्हणजे आपलं सार्वत्रिक तारण आहे. आणखी एक वचन आहे, पहा, तुमच्याकरता मी वाचतो. नवीन करारातून इब्री खलास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 2. हिब्रू 4:2, इब्री 4:2 शेवटचा भाग मी वाचतो. कारण ती सुवार्ता म्हणजे संदेश, गॉस्पल, शुभवर्तमान, त्यांनी ऐकली, कारण त्यांचा ऐकणाऱ्यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. विश्वासाबरोबर त्या बीजाचा, त्या सुवार्तेचा संयोग झाला नाही. म्हणून आजकाल अनेक जण सत्य ऐकतात, सुवार्ता ऐकतात, शुभवर्तमान ऐकतात, संदेश ऐकतात, पण त्यांच्या हृदयामध्ये विश्वास नसल्या कारणानं त्या दोघांचा संयोग न झाल्यामुळं तारण प्राप्ती होत नसते. म्हणून ऐकणं आणि त्या ऐकलेल्या सुवार्तेवर विश्वास ठेवणं हे मूलभूत गरजेचं कारण आहे. हे वचन आपण पुन्हा एकदा जर वाचलं की सीड आणि फेथ हे जस्ट युनाइट होतात, त्यावेळेस तारण किंवा उद्धार आपल्याला प्राप्त होतो. पापाचा प्रवेश झाल्यामुळं 3 प्रकारचे मरण मनुष्यामध्ये घुसले. कोणचे 3 मरण? एक शारीरिक मरण, दुसरं आध्यात्मिक मरण आणि तिसरं युगानुयुगाचं मरण. मरण परमेश्वराच्या योजनेत नव्हतं. मरण पापामुळं आलं. सैतानाने पाप इंजेक्ट केलं, पाप घुसवलं, आणि म्हणून मरण हा पापाचा थेट परिणाम आहे. शारीरिक मरण, इतरत्र मनुष्य मरताना आपल्या घरातही काही व्यक्ती निधन पावतात, हे आपण पाहतो, शारीरिक मरण. दुसरं मरण आत्मिक मरण. इफिस 2:1 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचे पाप आणि अपराध यामध्ये मेलेले आहात. प्रत्येक जी व्यक्ती मातेच्या उदरातून बाहेर येते ती आत्मिकरित्या मेलेलीच असते. तिच्यामध्ये आत्मिक जीवन नसतं. आत्मा हा डेड किंवा मेलेला असतो. त्याला म्हणतात हे आत्मिक मरण. आणि असाच जर ती व्यक्ती मरण पावली तर ती अनंत कालच्या नरकामध्ये शिक्षा भोगण्याकरता जाते, कारण ते आहे युगानुयुगाचं मरण. तिसरं मरण युगानुयुगाचं मरण, एव्हरलास्टिंग डेथ, त्याला दुसरं मरण असं देखील म्हटलेलं आहे. म्हणून ज्यांनी सुवार्ता ऐकली, विश्वास ठेवला, ते पिशोन मध्ये येतात. ते ह्या नरकापासून, युगानुयुगाच्या शिक्षेपासून वाचले जातात आणि युगानुयुगाच्या जीवनाकरता ते वरती घेतले जातात, कारण ते पिशोन मध्ये येतात. हा वैयक्तिक अनुभव त्यांना प्राप्त होतो. म्हणून या ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही, अशा सर्वांना त्यांनी विश्वास आणि कबुली ह्या 2 गोष्टी हातात हात घालून जातात, त्याकडे त्यांनी यावं. न्यायीकरण, नीतिमत्व ह्या 2 गोष्टी, जसा विश्वास आणि देवाचं बीज हातात हात घालून जातात, एकाशिवाय दुसरं राहू शकत नाही. माझ्याकडे विश्वास आहे पण बीजच नाही, देवाचं वचनच नाही, किंवा मला देवाचं वचन भरपूर माहित आहे पण विश्वासच नाही. दोघांचा संयोग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत फलप्राप्ती कोणत्याही विश्वासणाऱ्याला होणारच नाही. म्हणून 2:12 आपण या. उत्पत्ती 2रा अध्याय आणि 12 वचन. या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेद ही सापडतात. थोडासा पुढचा भाग.
आपण जे वचन वाचलं त्याचा पुढचा भाग. 3 गोष्टी त्या ठिकाणी सापडतात. सोने, मोती आणि रत्न, गोमेद नावाचं बहुमोल असलेलं अजूनही ते तिथं सापडतात. इराकमध्ये किंवा त्या पिशोन म्हटलेल्या नदीच्या त्या खोऱ्यामध्ये. आणि ह्याचा देखील मोठा अर्थ आहे. पवित्र शास्त्रातील प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. सोनं, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, योसेफ, मरिया, बेथलेहेम, ख्रिसमस, ह्या गोष्टी तुम्हाला आठवतात. त्यावेळेस मागे लोक आले, 3च दाखवतात, पण ते 3 नव्हते, जास्त होते. त्यांनी 3 गोष्टी, 3 भेटी प्रभू येशू ख्रिस्ताला दिल्या. 3 आणल्या, एक योसेफाला, एक मरियाला, एक येशू ख्रिस्ताला नाही दिली. सर्व येशू ख्रिस्तालाच अर्पण केल्या. त्या भेटीतली पहिली भेट कोणती होती? सोनं, गोल्ड. ते सोनं महाग असतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची आई आणि वडील फार दरिद्री होते, कंगाल होते, भिकारी होते, त्यांना पैशाची गरज होती, म्हणून सोनं देत, असा त्याचा अर्थ नाही. त्याला आत्मिक अर्थ आहे. पवित्र शास्त्रामध्ये सोन्याला 2 अर्थ आहेत. एक आहे देवाचा स्वभाव, दैवी स्वभाव, डिव्हाइन नेचर, त्याला सोन्याची उपमा दिली. आणि दुसरा अर्थ आहे विश्वास, ह्याला देखील सोन्याची उपमा दिलेली आहे. म्हणून सोनं म्हणून जिथं जिथं उल्लेख आलेला असेल त्या ठिकाणी दैवी किंवा डिव्हाइन नेचर, दैवी स्वभाव. म्हणून पिशोन मध्ये जो येतो, म्हणजे ज्याचं तारण होतं, त्याला दैवी स्वभाव प्राप्त होतो. त्याचा स्वभाव आणि पित्याचा स्वभाव एक होतो. त्याला म्हणतात डीएनए. स्वर्गीय पित्याचा डीएनए आणि तुमचा डीएनए एक असायला पाहिजे. स्वर्गीय पित्याचा स्वर्गीय स्वभाव, आता माझं तारण झालं, पिशोन मधून मी बाहेर आलो, आता मी कसा पण वागल, नाही, ती व्यक्ती बदलते. म्हणून ते वर्तन परिवर्तन असतं. ती मनुष्य एकदम आश्चर्य, त्याचं स्थित्यंतर होतं, रूपांतर होतं. ती पहिली व्यक्ती राहत नाही. म्हणून पौल म्हणतो, जुने ते होऊन गेले, बिहोल्ड, पहा, हे सर्व काय नवे झाले. ख्रिस्त आपल्याला नव बनवतो. प्रभू आपल्याला नव जीवन देतो. हे स्वर्गीय जीवन आहे, त्याचं जीवन आहे. आणि म्हणून हा त्याचा स्वभाव आपल्या स्वभावाशी मिळतो. आपला जुना स्वभाव नष्ट होतो. देव घासून पुसून चकाकीत करून आपलं पूर्वीचं हृदय मलमपट्टी करून, काहीतरी त्याच्यामध्ये तेल पाणी करून, वंगण किंवा काहीतरी मलम लावून ते रिफाईन करत नाही. आपलं जीवन पूर्वीचं पूर्णपणे नष्ट होतं. आपलं हृदय पूर्णपणे तो नष्ट करतो आणि नवीन हृदय आणि नवीन आत्मा आपल्याला पिता देतो. पहा, सर्व काही त्याने शब्दाने निर्माण केलं. प्रकाश हो, प्रकाश झाला. अंतराळ हो, अंतराळ झाले. पिता बोलला आणि तसं झालं. तुमचं हृदय देखील तोच पिता निर्माण करतो. नवीन हृदय तो तुम्हाला देतो. पिशोन. आणि म्हणून स्वभाव बदलतो, वर्तन बदलतं. वर्तन बदलतं म्हणजे मी 10 सिगारेट पित होतो, आता एकच पितो, 9 पित नाही, असं परिवर्तन नाही. पूर्ण परिवर्तन, मुळासकट परिवर्तन. सर्व गुप्त सवयी नष्ट होतात, पापाकडची ओढ नष्ट होते आणि मनुष्य पूर्णपणे रूपांतरित बदलतो. त्याचं परिवर्तन होतं. कधी? ते सोन्याचा स्वभाव त्याला मिळतो. मंडपामध्ये, सभा मंडपामध्ये, म्हणजे दर्शन मंडपामध्ये, टॅबरनॅकलमध्ये जो परमपवित्र भाग होता, तिसरा, त्यामध्ये कोश होता. तो कोश बाभळीच्या लाकडाचा होता. बाभळीचं झाड कशाच्याच उपयोगाचं नसतं, केवळ एकाच गोष्टीसाठी त्याचा उपयोग होतो, आणि ते म्हणजे जाळण्यासाठी. ते बाभळीचं झाड, हे तुम्ही आणि मी, याची उपमा आपल्याला दिली. मानव, तुम्ही आणि मी, बाभळीच्या झाडासारखा, ज्याचा पाला बकऱ्या किंवा कुठलं जनावर देखील खात नाही, ज्याला पुष्कळ काटे असतात, जवळ पण कोणी जात नाही, त्या झाडाची छाया पण पडत नाही, काहीच कामाचं नसतं, ते केवळ जाळण्यासाठी उपयुक्त असं असलेलं बांबळीचं झाड तिथून तोडून आणून, म्हणजे तुम्हाला आणून परमेश्वराच्या त्या एक सेंच्युरीमध्ये, परमपवित्र स्थानामध्ये ठेवून, त्याच्या आतूनने बाहेरून सोन्याचा मुलामा दिलेलं असं ते कोश, ज्याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या, ज्याच्यावर दयासन होतं, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आहे, आणि त्याच्यावर 2 करूब होते. इतका बहुमान तुम्हाला आणि मला पित्यानं दिला, पिशोन मध्ये आल्या कारणानं. सोनं यांनी तुम्ही मढविला गेला, आतून आणि बाहेरून. म्हणजे आतून आणि बाहेरून तुमचा स्वभाव हा दैवी स्वभाव होतो आणि झाला पाहिजे. म्हणून हा एक अर्थ. दुसरा अर्थ आहे विश्वास.
विश्वास हा ख्रिस्ती जीवनाचा पाया. मध्ये आल्यानंतर तो विश्वास तुम्हाला प्राप्त होतो. ह्या विश्वासा संबंधाने पवित्र शास्त्र सांगतं, भट्टीमध्ये जसं सोनं घालतात ते शुद्ध होईपर्यंत, त्यातला कचरा आणि अशुद्धता जाऊपर्यंत तो सोनार, तो कारागीर ते भट्टीमध्ये, तापलेल्या त्या भट्टीमध्ये घालतो. तसं ते शुद्ध शुद्ध होतं. तसं आपला विश्वास देखील या सफरिंग रूपी भट्टीमध्ये घालून जेव्हा शुद्ध आणि शुद्ध आणि शुद्ध होतो, त्यावेळेसच आपण आपल्या प्रभूला पाहू शकतो. येशू म्हणाला, ज्यावेळेस मी येईन त्यावेळेस मला या भूतलावर विश्वास सापडेल काय? अहो अल्पविश्वासी, येशू ख्रिस्त म्हणतो. तो म्हणत नाही, अहो कमी प्रार्थना करणाऱ्यांनो, अहो कमी वचन माहित असणाऱ्यांनो. नाही, तो म्हणतो, अहो अल्पविश्वासी. म्हणजे विश्वास हा किती मोलाचा आहे. ख्रिस्ती जीवन सर्व विश्वासावर अवलंबून आहे. म्हणून या पिशोनच्या पाकामध्ये या 3 गोष्टी सापडतात. मोती आणि गोमेद याविषयी आपण नंतर कधीतरी बघू. पण या सर्व गोष्टी नव्या यरुशलेमाच्या शहराचा पाया आहे. या 3 गोष्टी ज्यावेळेस स्वर्गात आपण जाऊ त्यावेळेस आपला न्याय होईल आणि आपली सत्कृत्य म्हणजे आपलं सोनं, रूप आणि मौल्यवान पत्थर, मौल्यवान पाषाण एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सर, भुसा, लाकूड आणि जळणारी झरपट जमतील आणि अग्नी येऊन आपल्या त्या कार्याचा न्याय निवाडा होईल. आणि हे लाकूड, झटकट आणि सर्व भुसा जळून जाईल. परंतु काय टिकल? हे सोनं, रत्न आणि मौल्यवान पाषाण, आणि त्यावर तुमचा माझा मुकुट अवलंबून असेल. म्हणून पिशोनकडे या. पिशोन म्हणजे तारण. पिशोन म्हणजे तारणाचा अनुभव. तारण प्रभूकडून होतं. तो डेफिनेट म्हणजे वैयक्तिक असा अनुभव आहे आणि त्या अनुभवात तुम्ही यावं ही प्रभूची इच्छा आहे. दुसऱ्या नदीकडे पण जाऊया. 13 वचन, उत्पत्ती 2:13. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशास वेढीते. गिहोन, दुसरी नदी. या गिहोन या इब्री शब्दाचा अर्थ आहे फाउंटन, कारंज, उसळतं, स्फूर्ती, प्रोत्साहन असं त्याचा होतो. ताजगी, स्फूर्ती मिळे, ताजगी मिळे, म्हणजे बस्टिंग आउट, कमिंग फोर्थ, फाउंटन. जसं पाणी उसळतं, सुंदर दिसतं. म्हणून हे दुसरी नदी गिहोनचा अर्थ आहे उसळणं, फाउंटन, कारंज. प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटले, अहो ताणलेल्यांनो तुम्ही सर्वचकडे या. जे पाणी मी देईन आणि जो ते पिईन त्याच्यामधून जीवनाच्या नद्या उसळतील. येशू जीवनाचं स्वर्गीय पाणी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण या दुसऱ्या नदीकडे तो घेऊन, त्यावेळेस हे जीवनाचं उपळतं पाणी आपल्यामधून वाहू लागतं. दुसऱ्या शब्दात याचा अर्थ आहे अभिषेक, अभ्यंग, अनॉइंटिंग. घेऊन म्हणजे अनॉइंटिंग, घेऊन म्हणजे अभिषेक. त्या पिशोन नंतर येतो गिहोन. साल्वेशन, तारण, उद्धारानंतर येतं अभिषेक किंवा अभ्यंग किंवा अनॉइंटिंग. तुम्ही अनॉइंटेड होता, परमेश्वर तुम्हाला अभ्यंग करतो, अभिषेक करतो. एक उदाहरण पाहूया. पहिल्या राजाकडे या. पहिलं राजे याचा पहिला अध्याय एक उदाहरणासाठी आपण पाहूया. पवित्र शास्त्र उघडा. पहिलं राजे पहिला अध्याय, मी 33 शेवटचा भाग वाचतो. दाविदाचा देखील असाच अभिषेक झाला, म्हणजे अनॉइंट झाला तेलानं. त्याचा पुत्र जो होता शलमोन, त्याचा देखील असाच झाला. 33 वचन, पहिलं राजे पहिला अध्याय वचन 33 मी वाचतो. दावीद राजा म्हणाला, माझा पुत्र शलमोन यास गिहोन येथे घेऊन जा. पहा, गिहोन येथे घेऊन जा. गिहोन म्हणजे अभिषेक आपल्यासाठी. वचन 38, ते शलमोनास गिहोन येथे घेऊन गेले आणि त्या शिंगामध्ये त्या पद्धतीप्रमाणे तेल ओतून त्यांनी त्या शलमोनचा राजा म्हणून अभिषेक केला. तेल, ऑइल म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याला तेलाचा उपमा दिलेली आहे. पुढचं वचन पहा, वचन 45 शेवटचा भाग. त्यांनी त्यास गिहोन येथे राज्याभिषेक केला. 46, शलमोन राजस्थानावर विराजमान झाला. इस्रायलचा 3रा राजा शलमोन झाला. कधी? ज्यावेळेस त्याला अभ्यंग करण्यात आला, अभिषेक करण्यात आला तेलाच्या द्वारा. म्हणून गिहोन याचा अर्थ होतो अभिषेक. आणखी आपल्यासाठी दुसरा कोणता अर्थ आहे? पेंटेकॉस्ट. पेंटेकॉस्टच्या दिवशी काय घडलं? ख्रिश्चनची कृत्याध्याय 2, पवित्र आत्म्याचं दान.
जुन्या करारामध्ये आत्मा येत होता, जात होता, राहत नव्हता. तो पुढे असे, मागे असे, वरती असे, आतमध्ये नसे. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आला, परंतु तो थोड्या काळासाठी आला. त्याचं काम करण्यासाठी तो आला. ज्यावेळेस त्याचं काम पूर्ण झालं, त्यावेळेस त्याचा जाण्याचा समय झाला. त्यावेळेस तो म्हणाला, मी जातो आणि सत्याचा आत्मा, सत्याचा कैवरी मी तुम्हाकरता पाठवितो. म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा म्हणजे देवाचा आत्मा, यहोवाचा आत्मा. 10 दिवस तिथे थांबा. 40 अधिक 10 50. ज्यावेळेस तो वरती गेला, 50व्या दिवशी म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषणांची कृत्य अध्याय 2 मध्ये आपणास माहित आहे, पवित्र आत्म्याचं दान प्राप्त झालं. पवित्र आत्म्याचा अभिषेक प्राप्त झाला. मनुष्यामध्ये, तुमच्या आणि माझ्या मध्ये, आतमध्ये पवित्र आत्मा, देवाचा आत्मा राहावयास आला. हा अभिषेक आहे. हा सुंदर अभिषेक आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला अटक केली, पकडण्यात आलं, वधस्तंभी देण्यापूर्वी त्याला पिलाताकडे नेण्यात आलं. पिलाताकडून हेरोदाकडे, हेरोदाकडून पिलाताकडे. रात्रभर त्याची चौकशी झाली. पिलात शेवटी म्हणाला, याच्यामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला काही एक दोष दिसत नाही. त्याने आपले हात धुतले, मी माझे हात धुतो, हे घ्या, त्याची विल्हेवाट तुम्हीच लावा. या दिवसामध्ये एका जेलमधून एकाला सोडावं अशी प्रथा आहे. कोणाला सोडू? बराब्बाला मी सोडतो. मग बराब्बाला त्याने सोडलं. बराब्बा म्हणजे एका बापाचा पुत्र, पित्याचा पुत्र. परंतु येशू या शब्दाचा अर्थ आहे देवाचा पुत्र. बराब्बा म्हणजे सन ऑफ फादर. पण जीसस, येशू, यशुआ म्हणजे सन ऑफ द फादर. हा बराब्बा याचा अर्थ फुटके हौद, सिस्टर, ज्याला भोग पडलेले, जे जुने आहेत, ज्याच्यात कितीही पाणी टाकलं तरी ते राहत नाही, वाहून जातं. फुटके हौद, बराबाचा अर्थ तसा होतो, जगिकपणा. परंतु येशू याचा अर्थ होतो जिवंत पाणी. मजकड्या, मी तुम्हाला जिवंत पाणी देईल. त्यांनी बराबाची, जगाची, फुटके हौदाची निवड केली आणि ह्या जिवंत पाण्याला त्या लोकांनी नाकारलं आणि परिणाम व्हायचा तोच झाला. आणि म्हणून यावेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला त्यानं त्या दाविदाप्रमाणे अभिषेक केला राजाचा. एक वचन, महत्वाचं वचन तुमच्याकरता मी वाचतो. रोमकर्सपत्र 5वा अध्याय आणि वचन 10. तुम्ही राजे आहात. रोमन्स 5:10, रोम 5:10. आमच्या देवासाठी त्यास राजे व याजक असे केले आहे. किंग्स, तुम्ही कोण आहात? किंग्स, राजे. तुम्ही त्या पिशोन मधून गिहोन मध्ये तुम्ही आला. तुमचा अभिषेक झालेला आणि तुम्ही आता राजे म्हणून आहात. आणखी एक महत्वाचं वचन अभिषेकाबद्दल तुमच्या समोर मी आणू शकतो. पॉवरफुल वचन. हे वचन कदाचित तुमच्या नजरेतून सुटलं असेल. पहा, पहिलं योहान 2रा अध्याय आणि वचन 27. 1 जॉन 2:27. पहिलं योहान 2रा अध्याय आणि वचन 27. तुम्हाविषयी म्हणावायचे तर त्यांच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो. अभिषेक तुम्हामध्ये राहतो. अनॉइंटिंग, अभ्यंग तुम्हामध्ये राहतो. त्याच्याकडून, देवाकडून जो तुमचा अभिषेक झालाय तो तुमच्यामध्ये राहतो. हा कोण आहे? त्याच्या वरचं वचन वाचा, 20. पहिलं योहान 2:20. त्यामध्ये आपण वाचतो, जो पवित्र पुरुष, होली वन, पवित्र पुरुष म्हणजे पवित्र आत्मा, याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे. पहा किती सुंदर आहे ना. म्हणून तुम्ही कोणी असा, तुम्ही कशी असा, किती कफल्लत असा, किती दरिद्री असा, काम नसेल, घर नसेल, एक मात्र लक्षात ठेवा, तुम्ही त्या पिशोन नंतर गिहोन मध्ये आल्या कारणानं जो सर्वसमर्थ परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याने तुम्हाला अभिषेक केलेला आहात. तुम्ही अभिषिक्त आहात. फक्त पाळक वर्ग, एल्डर्स किंवा काही रोग बरे करणारे, मोठमोठ्या सभा घेणारे तेच फक्त अभिषिक्त असतात असं नाही. प्रत्येक विश्वासणारा जो पिशोन मधून गिहोन मध्ये येतो, ज्याचं तारण होतं, त्याचा अभिषेक देखील होतो. तुम्ही अभिषिक्त आहात. तुम्ही राजा आहात. तुम्ही याजक आहात. तुम्ही अनमोल आहात. देवाचे पुत्र आहात आणि त्याने तुम्हाला त्याच्यासाठी विकत घेतलेलं आहे. तुम्ही त्याचं नीतिमत्व आहात. त्याचं नीतिमत्व त्याने तुम्हाला बहाल केलेले आहे. मोलवान आहात. म्हणून दुसरी नदी कोणती? गिहोन. आता तिसऱ्या नदीकडे येऊया. तिसरी नदी आहे वचन 14, 2रा अध्याय वचन 14. तिसऱ्या नदीचे नाव हिद्दकेल. ही अश्शूराच्या पूर्वेस वाहते.
अशुराच्या पूर्वी असेरिया ज्या पूर्वीस वाहते. कोणती नदी? हिद्दकेल. तिचं नाव बदललेलं आहे, आता तिला टैग्रिस असं म्हणतात. टैग्रिस या नावामध्ये, पण पूर्वीचं नाव होतं हिद्दकेल. पहा त्याचं डिकोडिंग. हिद्दकेल स्पेलिंग आहे इंग्लिश प्रमाणे HIDDEKEL असं त्याचं इंग्लिश स्पेलिंग. थोडाफार इकडे तिकडे फरक होतो, पण HI म्हणजे फेन्स, कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे सुरक्षितता. दुसरा भाग होतो DDE, दे म्हणजे डोर, दरवाजा. आणि शेवटचा भाग KEL म्हणजे व्हॉइस, वाणी. कसा घ्यायचा? फेन्स, दरवाजा, कंपाऊंड, डोर म्हणजे दरवाजा, आणि KEL म्हणजे वाणी. येशूने म्हटले, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, ती कंपाऊंड मध्ये आहे, सुरक्षित आहे. येशू माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. ही हिद्दकेल अजूनही आहे. 1150 मैल अजूनही ती लांब आहे, अजूनही ती वाहत आहे. म्हणून आता हा तिसरा एक्सपिरियन्स आहे. 2 एक्सपिरियन्स, 2 अनुभव मिळाले, पिशोनचा, गिहोनचा. आता हा हिद्दकेलचा तिसरा अनुभव ख्रिस्ती जीवनात. ही ख्रिस्ती जीवनाची रूपरेषा आहे, तुमच्या जीवनाची रूपरेषा आहे. आता हिद्दकेल म्हणजे टैग्रिस म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे सेपरेटेड लाईफ, पवित्रीकरण, सेट अपार्ट, अलग किंवा विलग केलेलं जीवन, अलगाव का जीवन, हे ख्रिस्ती व्यक्तीमध्ये हे दिसलंच पाहिजे. आणि म्हणून या अलगाव किंवा सेपरेटेड लाईफ याबद्दल माहित असणं अतिशय महत्वाचं आहे. अनेक बिलिव्हर्स असेंब्ल्यामध्ये देखील, चर्चेसमध्ये देखील सायंटिफिकेशन किंवा अलगाव का जीवन, सेपरेटेड लाईफ याच्याबद्दल काही एक शिक्षण दिलं जात नाही. मोठमोठे संदेश दिले जातात, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे ख्रिस्ती जीवन हे विभक्त केलेलं, वेगळं केलेलं असं जीवन आहे. तुम्ही अनकॉमन आहात, हा शब्द लक्षात ठेवा. तुम्ही कसे असा, पण ज्यावेळेस आपण जगात जातो त्यावेळेस तुम्ही अनकॉमन आहात, त्यांच्यासारखे तुम्ही नाही, तुम्ही वेगळे आहात, तुम्ही खंडून घेतलेले आहात, देवाचे पुत्र आणि याजक असे आहात. म्हणून हा तिसरा अनुभव आपल्या प्रत्येकाला असायलाच हवा. हे जीवन आहे, हे तिसरं प्रकारचं जीवन आहे. दानिएलाच्या पुस्तकाकडे या, दानिएलाचा अध्याय 10 कडे जर तुम्ही गेला तर तुम्हाला दिसून येईल, तो देखील या हिद्दकेल रिव्हर किंवा टैग्रिस नदी याकडे तो गेला आणि त्या ठिकाणी तो बसला. कशासाठी? त्याला काय राजवाडा नव्हता का? तो तर मोठा पंतप्रधान होता, तरी देखील या हिद्दकेल किंवा टैग्रिस नदीच्या तीरावर जाऊन बसला मनन करण्याकरता. आणि त्या ठिकाणी त्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन प्राप्त झालं. जर तुम्ही 10वा अध्याय आणि त्याच्यानंतर 4 ते 6 हे वचन जर वाचले तर प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं, त्याने पाहिलं आणि त्याचं वर्णन त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहे, विजन. त्यावेळेस तो दानियल 85 वर्षाचा होता. 70 वर्ष बंदिवासाचा काल समाप्त होण्यात आला होता. 12-13 वर्षाचा असताना पकडून त्याला नबुकदनेस्रानं त्या बाबिलोन मध्ये नेलं, जेरुसलेम पासून. आता वयस्कर झाला आणि असं असताना देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनाविषयी तो आसक्त होता. हिद्दकेल या एकांताच्या जागी तो जाऊन बसला आणि पित्याचं दर्शन मला कधी होतंय याची वाट पाहत तो बसला. हे कधी होतं? जे सेपरेटेड, सॅन्टिफाईड, वेगळं, अलग केलेलं, मिक्स नसलेलं जीवन आपण जगतो, त्याच वेळेस आपल्याला पित्याचं दर्शन होऊ शकतं, येशू ख्रिस्ताचं दर्शन होऊ शकतं. वचन 5 मध्ये पहा, तो म्हणतो एक सर्टन मॅन, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, एक पुरुष मी पाहिला. हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त असा होता. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. आणखी एक मनुष्य होता, तो होता योहान. 12 जणातला हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आवडता शिष्य होता. तो सदैव प्रभू येशू ख्रिस्ताच्या उराशी टेकलेला असायचा, हे तुम्हाला माहित असेल. प्रभू येशू ख्रिस्ताचे 12च्या 12 पैकी 11 जणांचा शिरच्छेद झाला. ते रक्त साक्षी झाले. हा थोमा देखील आपल्या भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये आला, त्याला देखील भोसकण्यात आलं. पेत्राला देखील उलट टांगून वधस्थ मारण्यात आलं. बाप्तिस्मा करणारा योहान एवढंच नाही तर हा पौल यांचा देखील शिरच्छेद झाला. सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तासाठी रक्त साक्षी झाले. कोणी वयस्कर होऊन मेला नाही, कोणी एड्स मेला नाही,
कोणीही कॅन्सरने मेला नाही, कोरोनाने मेला नाही, ऍक्सिडेंट मध्ये कोणी मेला नाही. सर्वजण त्या प्रभूसाठी, त्यांच्या गुरुसाठी रक्तसाक्षी हुतात्मे झाले. फक्त हा हा योहान हा मात्र झाला नाही. ह्याला पण पकडण्यात आलं, ह्याला पण ठार मारण्यात येणार होतं, पण ह्याचे हातपाय बांधून त्याला उकळत्या तेलात फेकण्यात आलं. बॉईल ऑइल मध्ये, जिथं पुरी बटाटा वडा फ्राय करतात तेलात, उकळत्या तेलात, तरी तो जगला. पहा देवाचं वचन कसं सांगतं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाने. ते बीज, ते सीड त्याच्यामध्ये होतं, त्याची रेलचेल त्याच्यामध्ये होती. पूर्णपणे देवाच्या वचनाने तो इतका भरला होता. अशा महासंकटातून देखील, त्या उकळत्या तेलातून देखील तो वाचला. विद्रूप झाला पण वाचला. अरे हा तर वाचला, आता काय करायचं म्हणून त्याला त्यांनी त्या पाटमस बेटावर फेकून दिलं. ते काळ्या पाण्याची शिक्षा द्यायची त्यावेळेस पद्धत होती. जसे आपल्याकडं काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून अंदमान निकोबारला फेकत असत ब्रिटिशांच्या काळामध्ये, तसं पाटमस बेटावर तिथं निर्मनुष्य होता. तिथं मोठमोठे, एवढे मोठे डास माझ्या हाता एवढे असायचे, अजगर आणि सर्व. तिथं उत्पन्न खाणं पिणं काय नव्हतं, मरण्यासाठीच शिक्षा म्हणून फेकून देण्यात येत असत. तसं ह्या योहानाला फेकलं आणि तरी तो त्या ठिकाणी जिवंत राहिला. तरी आज संडे, रविवार आहे हे त्याने, हे त्याला माहित होतं. त्याच्याकडे कॅलेंडर नव्हतं, काहीच नव्हतं, आणि तो म्हणतो प्रभुवारी संडेला मी आत्म्यामध्ये संचरित झालो आणि एखादी सुनामी यावी, मोठा जलप्रवाहाच्या सारखी वाणी पाठीमागून येत आहे असं त्याने ऐकलं. आणि ते काय आहे हे पाहण्यासाठी तो वळाला, आणि तो वळाला तर त्याने कोणाला पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्व चित्र त्याने त्या पुढच्या वचनामध्ये दिलेलं आहे. प्रकटीकरण अध्याय 1 मध्ये आहे सर्वजण. हे कधी होतं, हे दोनच उदाहरणं आहेत, परंतु आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं सेपरेटेड लाईफ, हिद्दकेल, टायग्रिस हे आलंच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत असे अरण्यामध्ये, समुद्र तीरी जाऊन किंवा डोंगरावर जाऊन, आणि हे 12 शिष्य ते निरखत असत. हा कुठं जातो, हा एकटाच कसा बडबड करतो, ह्याच्याकडे तर मोबाईल नाही, इयरफोन नाही, हा एकटाच असा, इतर लोक रस्त्याने बडबड करतात तसा कुतूहलानं ते त्याच्याकडे माग 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 जात असत. आणि एक दिवशी धैर्य करून त्यांनी विचारलंच, रब्बी, गुरु, तू एकटाच तिथं असा काय बडबड करत असतोस, कोणाशी बोलत असतोस? मग येशूने सांगितलं, मी माझ्या पित्याशी, स्वर्गीय पित्याशी बोलत असतो. ह्याला प्रार्थना म्हणतात. मग शिष्यांच्या अंतःकरणात एक उत्सुकता निर्माण झाली, प्रभू, गुरु, आम्हाला पण शिकव ना. मग येशू म्हणाला, ठीक आहे, मत्तई 6 असं करा, तुम्ही आपल्या घरी गेल्यानंतर दाराला कडी लावा. त्याचा अर्थ एकांतात, एकटेच चटई टाका आणि आपल्या गुप्तवासी पित्याची गुप्त प्रार्थना करा. मत्तई 6:6 सिक्रेट प्रेयर त्याला म्हणतात, एकांताची प्रार्थना. ह्या एकांताच्या प्रार्थनेत तासन तास जो खर्च करतो त्याला प्रगटीकरण मिळतं. हे ते सेपरेटेड लाईफ. नुसते आहे जेवणाची प्रार्थना नाही, सकाळची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना, झोपण्यापूर्वीची तेवढीची 5-10 मिनिटाच्या प्रार्थनेवर अवलंबून राहू नका. बाळकाच्या प्रार्थनेवर अवलंबून राहू नका. कोणतरी येईल आणि माझ्यासाठी प्रार्थना करेल अशी आशा बाळगू नका. प्रत्येक प्रत्येक व्यक्ती जिने पिशोन घेऊन मध्ये भाग घेतलेला आहे, तिनं ह्या हिद्दकेल मध्ये देखील भाग घ्यावा, ही पित्याची इच्छा आहे. ह्या नद्या आहेत, हे तुम्हाला फलतृप्त करतात, हे ख्रिस्ती जीवन वाढवितात. हे वैयक्तिक हा अनुभव आहे. आणि म्हणून 6:6 मध्ये म्हटलेले, ज्यावेळेस तू प्रार्थना करतो, गुप्तवासी पित्याची प्रार्थना करतो, त्यावेळेस तू याप्रमाणे कर. हे त्यांना चांगलं समजलं होतं, विश्वासणाऱ्यांना, आणि त्यांनी देखील तसंच केलं. म्हणून आजकाल संजीवन का दिसत नाही, आजकाल लोक रडताना का दिसत नाहीत, का दिसत नाहीत? मोठमोठे संदेश दिले जातात, मोठमोठ्या सभांचं आयोजन होतं, तारण तर कोणाला मिळतच नाही, लोक फुटत नाहीत. त्याचं कारण हे हे प्रिचर किंवा हे स्वार्थी या हिद्दकेलमध्ये, एकांतामध्ये जातच नसतात. टॅबरनॅकल, मोशाचा निवास मंडप पहा, घरामध्ये ते चित्र असू द्या, त्याचे 3 भाग होते. तो आयाती होता, तो पोर्टेबल होता मंडप, तो इकडून तिकडून घेऊन जाण्याचा होता. परंतु हे हे दर्शन मंडप
किंवा टॅबरनॅकल तुमचं आणि माझं चित्र आहे. आपण देखील आत्मा, जीव आणि शरीर अशा त्रैक्यामध्ये आहो. पहिला भाग त्या ठिकाणी अर्पण आणण्यात येत होते. दुसरा भाग त्या ठिकाणी याजक सेवा करण्याकरता जात असे रक्त घेऊन. आणि तिसरा भाग परमपवित्र स्थान, त्या ठिकाणी प्रमुख याजक वर्षातून एकदाच डे ऑफ अटोनमेंट प्रायश्चित्ताच्या दिवशी स्वतःच्या आणि संपूर्ण इस्रायलच्या पातकासाठी जात असे. असे 3 भाग होते. पहिल्या भागामध्ये फक्त अर्पण आणणे, मागणे, आस्क, नॉक आणि सीक. म्हणून पहिल्या भागामध्ये मागणं, पिताच म्हणतो मागा, मागा म्हणजे मिळेल. तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. त्या ठिकाणी फक्त अर्पण आहे. अनेक विश्वासणारे फक्त पहिल्या भागामध्येच असतात. पण दुसऱ्या भागामध्ये पवित्र स्थानात सिक मध्ये शोधण्यामध्ये ते येतच नाही. तिथं आहे फक्त प्रेज आणि वर्शिप, शांतता. तिथं मागणं नाही. परंतु तिसरा भाग जो आहे परमपवित्र स्थान, होली ऑफ होलीज, त्या ठिकाणी आहे नॉक, ठोकणे, वाणी ऐकणे. त्या ठिकाणी एकदम शांत आहे, सायलन्स. तिथं बोलणं नाही, तिथं धडामधुडूम आवाज नाही, धांगडधिंगा नाही. तिथं आहे शांत, स्थिर, एकांतात शरण जाणं, कॉन्सिक्रेशन, आत्मसमर्पण. त्या ठिकाणी फक्त पित्याची वाणी ऐकणं, आणि त्याला म्हणतात हिद्दकेल. त्या ठिकाणी ऑनॉइंटिंग आहे. त्या ठिकाणी आपले सर्व प्रश्न सुटतात. त्या ठिकाणी तुमचा आत्मा त्याच्या सहवासामध्ये, प्रेझेन्समध्ये सोख झाला पाहिजे. ते ऐकण्याची, ती ऑनॉइंटिंगची जागा आहे. तिथं शाकायना ग्लोरी प्रगट होते. त्याला म्हणतात एन्काउंटर, त्याला म्हणतात इंटिमसी. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर एकदम जवळचा संबंध जोडणे. आणि ह्या शेवटच्या काळामध्ये, पॅन्डेमिक या काळामध्ये याची प्रत्येक विश्वासणाऱ्याला नितांत गरज आहे. येशू लवकर येत आहे आणि तो येत आहे अशा लोकांना घेण्यासाठी. ही वरपांगी वरकड असे ख्रिस्ती लोकांसाठी नाही. आणि ह्यामध्ये ऑटोमॅटिक असं काही नाही. ऑटोमॅटिक मध्ये मी पिशोन मधून गिहोन मध्ये येईल, गिहोन मधून हिद्दकेल मध्ये येईल, असं ऑटोमॅटिक काही नसतं. प्रत्येक गोष्टीची विश्वासणाऱ्याने किंमत चुकवलीच पाहिजे. त्याला किंमत द्यावीच लागेल. 5 शहाण्या कुमारी वर घेतल्या गेल्या, 5 खाली राहिल्या. त्या 5 ज्या खाली राहिल्या, मूर्ख ते तेल मागू लागल्या. 5 शहाण्या म्हणाल्या, आमच्याकडं आम्ही दिलं तर आम्हालाच कमी पडेल. विकणाऱ्याकडे जा आणि विकत घ्या. विकत घ्या म्हणजे यू हॅव टू पे. तुम्हाला त्याची किंमत द्यावी लागेल. किंमत द्या. प्रत्येक विश्वासणाऱ्याला किंमत द्यायला त्याने शिकलं पाहिजे. एवढी मोठी किंमत त्याने दिली, आपला जीव दिला तुमचा जीव वाचवण्यासाठी, पापांच्या क्षमेसाठी, त्या पिशोंसाठी. मग तुम्हाला मला देखील हे तारण टिकून ठेवण्यासाठी, थरथर कापत हे तारण वर्कआउट करण्यासाठी, साधून घेण्यासाठी आपल्याला किंमत देण्याची अत्यंत गरज आहे. म्हणून सेपरेशन, म्हणून अलगावकर जीवन, वैयक्तिक एकांतातलं जीवन. येशू देखील शिष्यानं म्हणाला, चला आता बस करा, आता थोडा आराम घ्या. आता आपण एकांतात जाऊ. ते एकांतातच होते की, पण आता आपण थोडा आराम. हा आराम म्हणजे होली ऑफ होलीज, परमपवित्र स्थानातलं तुमचं जीवन हिद्दकेल. तासन तास, 2, 3, 4 तास रोज एकांतात, ज्यावेळेस आपण त्याच्या एन्काउंटर मध्ये, म्हणजे त्याच्या इंटिमसीमध्ये, हिद्दकेलमध्ये घालू, त्याच वेळेस प्रगटीकरण. दानिएलाला झालं, योहानाला झालं, अनेकांना होत आहे. प्रगटीकरण कुठं होतं? उठबस कुठे होत नाही, एकांतामध्ये. त्याला शरण गेल्यानंतर आपण होतं. म्हणून हा अनुभव आहे. चौथी नदी, दुसरा अध्याय, वचन 14, उत्पत्ती. चौथ्या नदीकडे आपण जाऊया. चौथी नदी आहे वचन 14, शेवटचा भाग वाचतो. चौथ्या नदीचे नाव फरात. परात नाही तुमच्या स्वयंपाकघरातली, ती परात नाही, फरात. त्याला पेरात वास्तविक असं नाव आहे. तिचं पूर्वीचं नाव, आताचं नाव आहे युफ्राटिस. जसं टेग्रिस हिद्दकेलचं नाव चेंज केलं, बदललं, तसं या फरात किंवा पेरात हिचं नाव पूर्वीचं, आताचं नाव आहे युफ्राटिस. 1780 किलोमीटर ही देखील भली मोठी नदी त्या ठिकाणी आहे. आणि ह्या नदीचं जर आपण डिकोडिंग केलं, पेरात,
PEROT, पेरात किंवा PERATH अशी दोन स्पेलिंग होतात. पेरात. PE म्हणजे काय? म्हणजे ऑक्स, बैल. आणि TAV म्हणजे क्रूस किंवा ख्रिस्त. ख्रिस्त म्हणजे अनॉइंटेड. ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं आडनाव नाही, येशू ख्रिस्त. येशू नाव ख्रिस्त, आडनाव नाही ते. ख्रिस्त किंवा ख्राइस्ट म्हणजे अनॉइंटेड. जीसस, यशोवा, देवाचा पुत्र हा अनॉइंटेड, अभिषिक्त होऊन तुम्हा माझ्याकरता पाठविण्यात आला, धाडण्यात आला. म्हणून ऑक्स. आता तुम्ही म्हणाल हे ऑक्स, बैल, ऑक्झन हे मध्येच कसं आलं? ऑक्स किंवा बैल पवित्र शास्त्रामध्ये त्याचा अर्थ होतो सेवक, जो वचनाची सेवा करतो. मी आता वचनाची सेवा करतोय, मी पण ऑक्स किंवा बैल. प्रत्येक पाळक, बिशप, स्वार्थिक, इव्हेंजलिस्ट कोणी असो, सर्व विश्वासणारे ऑक्स. त्यांना ते ऑक्स किंवा बैल. एखाद्याला बैल म्हटलं तर आवडणार नाही, परंतु पवित्र शास्त्रात त्याला आदरयुक्त असा मान देण्यात आलाय. हे कुठे होते? हे होते दर्शन मंडपामध्ये. हे होते त्या त्या पवित्र स्थानामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर मोठा एक लेवर होता. अंगण अर्पण आणल्यानंतर ते अर्पण त्या कटोऱ्यामध्ये ते रक्त याचक घेत असे आणि सेवा करण्याकरता त्या पवित्र स्थानी, पवित्र परमपवित्र, पवित्र ठिकाणी म्हणजे होली प्लेस मध्ये जाण्याच्या अगोदर तो त्या गंगाळामध्ये जे पाणी होतं त्याने आपले हात पाय धुवून स्वतःला शुद्ध करत होते. तो नियम होता, शुद्धच करू द्यायचं नाही तर तो मरत असे. सेवा करता करताच हात पाय धुवून तो जात असे. त्यामध्ये पाणी होतं, ते गंगाळ त्याला म्हणत होतं. ते चांदीचं किंवा तांब्याचं होतं, ब्रांज म्हटलेलं आहे. फार मोठं होतं, कधी कधी त्याला समुद्र असं देखील म्हटलेलं आहे. त्यात पाणी होतं. ते पाण्याने तो स्वतःला साफसूफ करत असे. हे पाणी म्हणजे वचन. देवाची सेवा सुरू करण्या अगोदर प्रत्येक विश्वासणाऱ्या सुवार्थिकाने, पाळकाने वचनाच्या द्वारे स्वतःला धुतलंच पाहिजे. बायबल घेऊन उठून लगेच पुलपिटवर जाऊ नये. कधी गेला तरी काय होणार नाही, संजीवना का होत नाही, त्याचं कारण हे आहे, तयारी. वचनाच्या द्वारे संपृक्त होऊन, मला खूप वचन माहिती आहे, मला खूप देवाचं ज्ञान आहे, बायबल आहे, मी काही बोललं तरी नाही. देवाकडून आलेला संदेश अशा प्रकारे लोकांपुढे पोहोचू नये. मोशेला परमेश्वर जे सांगत असे तोच ते बोलत असे, मनाचं काही बोलत नसे. त्याप्रमाणे त्या गंगाळामध्ये हे वचनाच्या द्वारे साफसूफ करून मग याजक ते रक्त घेऊन पवित्र स्थानात पुढची सेवा करण्याकरता जात असत. हा त्याचा अर्थ. ते गंगाळ 12 बैलावर असं आधारलेलं होतं. ते देखील हे लेवरचे होते, जे ब्रांज धातूचे होते. अशी 12 बैल म्हणजे इस्रायलचे 12 वंश. नवीन करण्यात 12 शिष्य. आणि आपण देखील जे वचनाची सेवा करतो ते देखील बैल, ज्यांच्या खांद्यावर वचनाची सेवा करण्याचा गंगाळ परमेश्वराने ठेवलेला आहे. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. तुम्ही जबाबदार, प्रत्येक जण जबाबदार आहे. वचनाची सेवा कोणी केली, किती केली, तुम्ही किती जण स्वतः सांगितले, किती आत्मे प्रभूकडे आणले, याचा सर्व हिसाब किताब, न्याय ज्यावेळेस आपण वर घेतले जाऊ त्यावेळेस होईल. परंतु हे पेरात म्हणजे युफ्राटिस, फरात, ह्याचा अर्थ आहे फ्रुटफुलनेस. युफ्राटिस आणि तैग्रिस, हिद्दकेल आणि ही पेरात किंवा फरात, ह्या दोन नद्या ज्यावेळेस इराकच्या दक्षिणेला बसरा या ठिकाणी एकत्र मिळतात, त्यांचा संगम होतो. दोघांच्याही मध्ये चंद्र आकारात, चंद्रकोरीप्रमाणे अत्यंत सुपीक प्रदेश आहे. काही पण पेरलं तर 100 पटच येत आहे, इतका तो सुपीक आहे. दोन्ही नद्यांचा गाळ, डेल्टा कदाचित त्या ठिकाणी एकत्र होत असेल, परंतु तो भाग अतिशय सुपीक होत आहे. आध्यात्मिक अर्थ आपल्यासाठी काय आहे? फ्रुटफुलनेस म्हणजे फलधारणा. 3 अनुभवामध्ये भाग घेतल्यानंतर पिशोन गिहोन हिद्दकेल मध्ये हा चौथा म्हणजे युफ्राटिस म्हणजे फरात म्हणजे फलधारणा. ख्रिस्ती जीवनात प्रत्येकानं फळ हे दिलंच पाहिजे. योहान 15 मध्ये येशू म्हणतो, फळ, पुष्कळ फळ, विपुल फळ. तो एकच फळ मागत नाही, विपुल फळ तुम्ही द्यावे. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. माझा बाप माळी आहे आणि तो तुम्हाला मला साफसूफ करतो, यासाठी की तुम्ही अधिक 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 फळ द्यावं. गलती 5
या अध्यायामध्ये 22 ते 24 वर्षामध्ये आध्यात्मिक फळ आहे. फळे नव्हे, एकच फळ, एकच फळ, त्याला 9 ग्रेसेस किंवा ऍट्रिब्युट्स आहेत. इकडून खाल्लं प्रीती, इकडून खाल्लं चांगुलपणा, इकडून खाल्लं संयम, सेल्फ कंट्रोल वगैरे वगैरे. फळ, प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये हे फळ दिसलेच पाहिजे. दुसरे पण फळ आहेत, ते आहेत शारीरिक फळ आहेत, म्हणजे देहाची फळं, ते देखील लिहिलेले आहेत, पण त्याला कर्म म्हटलेलं आहे. देहाचे कर्म, पण हे आहेत आध्यात्मिक फळं. आणि म्हणून हे 9 फळांच्या व्यतिरिक्त पवित्र शास्त्रामध्ये इतरही फळं सांगितलेली आहेत. उदाहरणार्थ नीतिमत्व हे फळ आहे, पवित्रीकरण हे फळ आहे, देवभीरूपणा, कळवळा, कंपॅशन हे देखील फळ आहे, शुद्धता, पवित्रता, नम्रता हे देखील फळ आहेत. असे अनेक फळ आहेत. या सर्व फळांमध्ये ख्रिस्ती जीवनामध्ये आपली वाढ व्हावी. ह्याला म्हणतात फरात किंवा युफ्राटिस. प्रत्येक जीवन फलद्रूप व्हावं अशी देवाची इच्छा आहे. परंतु आपल्या जीवनाचा अनेक विश्वासधाऱ्याने विचका केल्या कारणानं वाळवंटी जीवन, शुष्क जीवन, यांत्रिक जीवन आणि सर्व प्रकारे उथळ जीवन असं निर्माण झाल्या कारण कुठल्याही प्रकारचं फळ देऊन परमेश्वराचा गौरव अनेक विश्वासाने करू शकत नाही. म्हणून या नद्यांकडे तुम्ही लक्ष द्या. येशू द्राक्षवला आहे आणि ह्या द्राक्षवलाकडे ज्यावेळेस आपण द्राक्ष राहतो त्याच वेळेस आपल्याला त्याचा जीवन रस मिळतो आणि आपलं जीवन फलद्रूप होतं. म्हणून एदेनातल्या 4 नद्या आपण पाहिल्या. अध्याय 2, पहिली नदी कोणती? पिशोन. तिचा अर्थ काय होतो? तारणाचा अनुभव आपल्याला अत्यावश्यक आहे. दुसरी नदी आहे गिहोन. गिहोनचा अर्थ आहे अभिषेक, अनॉइंटिंग, अभ्यंग. तुम्ही राजे बनण्यासाठी, आणि तो अभ्यंग आपल्यामध्ये राहतो. तो अभ्यंग आपल्याला शिकवतो. दुसऱ्याने कोणी शिकवावं अशी गरज नाही. चकप तो योहान म्हणतो. परंतु हा अभ्यंग म्हणजे पवित्र आत्मा प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवतो. तिसरी नदी आहे हिद्दकेल. हिद्दकेल म्हणजे टायग्रेस. तिचा अर्थ काय? पवित्रीकरण, अलगाव का जीवन, वेगळं जीवन, जगामध्ये मिक्स न होणं, त्यातून निघणं, स्वतःला शुद्ध ठेवणं, तरच आपल्याला प्रगटीकरण मिळेल. तरच आपल्याला देवाची एक संलग्न जडलेलं नातं तुम्हाला मला प्राप्त होईल. आणि चौथी नदी आहे युफ्राटिस, फरात. तिचा अर्थ काय होतो? आत्मिक फळं ही आपल्या जीवनामध्ये दिसलीच पाहिजे. म्हणून त्याच्या पूर्ण कार्यामध्ये आपण जगायला शिकलं पाहिजे. द फिनिश्ड वर्क, त्याने सर्व पूर्ण केलेलं आहे. जसं पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या पानामध्ये पित्याने सर्व पूर्ण केलं आणि मग त्याने घडिलेला आदाम त्या बागेमध्ये उपभोगण्यासाठी ठेवला. आणि तो उपभोग होत होता सर्व काय. तो आणि देव यांच्यामध्ये फरक नव्हता. देवासमान, देवाच्या स्वरूपाप्रमाणेच दोघे होते. पण पाप शिरल्या कारण सर्व नामशेष झालं. ते सर्व पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने तुम्हाला वधस्तंभावर दिलं आणि मला पूर्ण झाले. त्यांनी ते कार्य पूर्ण केलं आणि तारणानंतर तुम्हाला त्याने त्या ठिकाणी ठेवलं, यासाठी की तुम्ही आणि मी ते पादाक्रांत करावं, ते एन्जॉय करावं किंवा उपभोगावं. ते उपभोगण्यासाठी त्यांनी तुम्हाला ते दिलेलं आहे. जर ते उपभोगत नसाल तर अशा प्रकारे तुम्ही त्या पिशोन मध्ये येऊ शकणार नाही, ना गिहोन मध्ये येऊ शकणार, ना हिद्दकेल मध्ये, ना तुम्ही त्या फरात मध्ये तुम्ही येऊ शकाल. आणि मग ह्या अशा शुष्क जीवनाशिवाय, नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पहा, शत्रू सैतान तो तुम्हाला शोधतो. शत्रू सैतान पुन्हा 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 येतो. तो नाश खात आणि चोरी करण्यासाठी येतो. हे त्याचं कामच आहे. आणि म्हणून त्याला वेळ न देता आपण आपल्या जीवनाचं या फिनिश्ड वर्क मध्ये किंवा पूर्ण झालेल्या कार्यामध्ये तुम्ही स्वतःला फेकून द्या. त्याच्या सहवासामध्ये तुम्ही त्या स्वतःला फेकून द्या. या शेवटच्या दिवसामध्ये एकच गोष्ट आपण करू शकतो. कोणती गोष्ट? त्याच्या सहवासामध्ये निष्पित पडून राहणं, शांत पडून राहणं. मरिया शांतपणे त्याच्या चरणाजवळ बसत असे. येशू आला देण्यासाठी, घे. मरिया घेत होती. येशू देत होता, मरिया घेत होती. बस एवढंच तिला करायचं होतं. मार्था तशी नव्हती. मार्था बाकीची जगिक, ज्याला फ्लेशली किंवा इश्माएली काम ते करत होती, खटपट करत होती. नाही, ते होऊ शकलं असतं, परंतु मरियाचा वाटा हा अधिक चांगला, असा येशू म्हणाला. तो वाटा घ्या, शांत राहा,
सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये घडेल. प्रार्थना करूया. महासामर्थ्य प्रभू, स्वर्गीय पिता, धन्यवाद 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 देत पुन्हा एक वार तुझ्या अंगणामध्ये आम्ही प्रवेश करीतो. आमच्या जीवनाची रूपरेषा तू आम्हाला दाखविलीस या 4 नद्यांच्या द्वारे. आम्ही धन्यवाद देतो. जो कोणी अद्यापही या पिशवून म्हटलेल्या पहिल्या नदीकडे आलेला नाही, मी प्रार्थना करतो प्रभू, तुझी कृपा दे. कारण कृपेने आणि विश्वासाच्या द्वारे होते. आणि म्हणून जो विश्वास तुझं वचन वाचल्याने उत्पन्न होतो, त्या वचनाच्या द्वारे त्यांच्या जीवनामध्ये तो विश्वास उत्पन्न करून त्या नदीपर्यंत त्यांना तू ने. एवढंच नाही, तुझा अभिषेक गिहोन मधला घेण्यासाठी चुकू नये आणि त्या अभिषेकाखाली आम्हा प्रत्येकाला तू ठेव. होय, आम्ही अभिषिक्त आहोत. हालेलुया. आम्ही धन्यवाद करतो प्रभू. त्या हिद्दकेल टायग्रीस नदीमधलं पवित्रीकरणाचं जीवन आम्हा प्रत्येकाला तू दे. अनेकदा आम्ही हेच विसरतो की आम्ही पवित्र आहोत, आम्ही निवडलेले आहोत, आम्ही बोलविलेले आहोत आणि आम्ही शुद्ध जीवन जगण्यासाठी पाचारिलेले आहोत. तुझी दया कर यासाठी की आम्ही या हिद्दकेलमध्ये टिकावं. एवढंच नाही तर प्रभू, या युफ्रेटिस म्हटलेल्या फरात नदीचं फलित जीवन, फळ देणारं जीवन आमचं प्रत्येकाचं असावत असतो. खुदे या फिनिश्ड वर्क मध्ये, पूर्ण केलेल्या कार्यामध्ये कसं जगावं याचं देखील ज्ञान आम्हा प्रत्येकासू दे. या वेळेबद्दल आम्ही धन्यवाद देतो. एवढंच नाही तर प्रभू, येणाऱ्या दिवसासाठी आम्ही प्रार्थना करतो की प्रभू, आम्हा प्रत्येकाचा उपयोग तुझ्या राज्यासाठी व्हावा. ज्यावेळेस तू येशील त्यावेळेस आमचे सगळे स्वच्छ, शुद्ध, पवित्र असे असावेत. तुला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण सहकुटुंब तयार होऊन तुझ्या समोर उभे राहावं, अशी मोठी कृपा आम्हा प्रत्येकावर तू कर. नासरेतकर प्रभू येशू ख्रिस्त, जो आम्हाला घेण्यासाठी पुन्हा येत आहे, त्याच्या पवित्र जीवन नावाने मागतो. आमेन आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि सामर्थ्य ही आतापासून सदोदित तुम्हा सर्वांबरोबर सदोदित असो. आमेन आमेन. शालोम शालोम.